झालीच पाहिजे, हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, पीक कर्ज झालाच पाहिजे, हमी भावाचा कायदा पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे या सुशिक्षित शेतकऱ्यांना सपत्नीक आत्महत्या केली होती. त्याचबरोबर नुकतेच 13 मार्च रोजी कैलास नागरे या राज्य पुरस्कार प्राप्त आंदोलक व सुशिक्षित शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आत्महत्या केली. सरकारनं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही आणि शेतमाल हमी भावात खरेदी करावा यासह अनेक मागण्यांसाठी रावसाहेब करपे यांच्या स्मृतिदिनी 19 मार्चला शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं. शेतकरी नेते प्रकाश पोरे यांनी माना येथील एका सभेत या अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं. दरम्यान त्यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजू वानखडे यांच्या नेतृत्वात या अन्नत्याग आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. आश्वासन देऊनही शासनानं कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्यानं हा आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफी घोषित केली नसल्यामुळे आज मुरतेड तालुक्यातील सर्व शेतकरी अन्नत्यागासाठी इथं बसले आहेत. आजचा दिवस म्हणजे हा देशातील पहिली शेतकरी आत्महत्याची झाली आहे. या संदर्भात साहेबराव करपेसाठी आम्ही आज एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. जर भविष्यात जर समजा महाराष्ट्र सरकारने आता विचार केला नाही तर अजूनही आम्ही 23 तारीख झाल्यावर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायच्या मनस्थितीत आहोत. शेतकऱ्यांना जिथपर्यंत कर्जमाफी भेटत नाही तिथपर्यंत मुरतेड तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन हे न संपणाऱ्यासारखं आंदोलन आहे. याची महाराष्ट्र सरकारनं दखल घ्यावी. या अन्नत्याग आंदोलनात राजू वानखेडे, अरुण बोंडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, श्रीकृष्ण गुल्लाने, प्राध्यापक प्रमोद राजंतेकर, संजय उमाळे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर भमानिया, कैलास सावळे, पंकज वानखेडे, प्रफुल्ल मालदोरे, प्रकाश राजपूत, किशोर गाडगे, संतोष रुद्रकार, ज्ञानदेव बळ, निखिल गावंडे, अरविंद तायडे, प्रीतम देशमुख, अक्षय देशमुख, किरण नाकट, निरंजन गोले, संजय घोणशे, सुरेश फुलमाळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. संजय उमग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.